मी धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण आहे ना पालकच्या पुऱ्या बनवणार आहोत आणि त्याच्याबरोबर मी इथे बटाटा आणि फ्लॉवर या दोन्ही मिक्स भाज्या बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मी फ्लॉवर हळद आणि मीठ टाकून बॉईल करायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये छोटे छोटे किडी वगैरे असतात ना, तर हे स्वच्छ आपण करून घेऊया। इथे मी पालक पण आहे ना छान 2-3 पाण्यात धुतलाय आणि चाळणीमध्ये ठेवलेला आहे। तर आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत। इथे मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडं आलं आहे आणि लसूण आहे, हे पण आपण मिक्सरला लावून घेऊया। इथे मी ना चिली फ्लेक्स घेतलेला आहे। जर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची वापरली तरी चालेल किंवा मग मसाला टाकला तरी चालेल, लाल तिखट। हे थोडं जाड असतं म्हणून मग मी हे मिक्सरलाच लावून घेणार आहे। थोडा थोडा पालक टाकणार आहोत आपण, एकदम सगळं नाही बसणार याच्यात। आणि आपण मिक्सरला हे बारीक करून घेऊया, एकदम बारीक पेस्ट करायची। इथे आपण आहे ना पालक मिक्सरला लावून घेतलेला आहे। आता इथे मी ना 2 मोठ्या वाट्या आहेत ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही जेवढं तुम्ही पालक घेतले ना त्या प्रमाणात पीठ घ्यायचं। 2 चमचे मी बारीक रवा टाकलाय, 2 चमचे हे चण्याचं पीठ आहे, हे टाकून घेऊया। 2 चमचे ना तांदळाचं पीठ आहे, हे टाकते मी। इथे आता चवीनुसार मीठ टाकूया। मसाला पुरी बनवणार आहोत त्यासाठी आता आपण इथे मसाले पण टाकून घेऊया। इथे 1 चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा जिऱ्याची पावडर टाकली आहे, इथे धना पावडर टाकूया 1 चमचा, आणि इथे 1 चमचा काश्मीरी लाल आहे, अगदी थोडं टाकलंय, 1 चमचा पूर्ण नाही टाकलं मी, कारण आपण ह्याच्यामध्ये वाटणामध्ये चिली फ्लेक्स पण घेतलेले आहेत। इथे ना बडीशोप गरम करून मी पावडर केलेली आहे, ही टाकतेय, नक्की टाका, खूप छान होते। इथे कसुरी मेथी घेतलेली आहे, ही पण मी ना भाजलेली आहे आणि बारीक केलेली आहे, ही थोडी टाकूया। इथे थोडा ओवा घेतलाय, हातावर चोळायचा आणि मग टाकायचा आहे। आणि इथे माझ्याकडे ना कलोंजी आहे, तर मी ते टाकतेय। तुमच्याकडे सफेद तीळ किंवा काळे तीळ जरी टाकलात ना तरी चालेल, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका। आता हे सर्व आधी ना मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं हाताने, आणि मग वेगळं पाणी घ्यायचं नाहीये, ह्याच्यामध्येच आपण हे मळणार आहोत। तर आपण ही प्युरी केलेली आहे ना, ही पण टाकून घेऊया। आपण पुऱ्या करणार आहोत त्यामुळे पीठ आहे ना एकदम सैलसर नाही मळायचे, नॉर्मल चपातीचं मळतो ना त्याच्यापेक्षा थोडं घट्टच मळायचंय। जर इथे पीठ कमी पडलं तर आपण एक्स्ट्रा पीठ घेणार आहोत। मी पालकाची प्युरी पूर्णच टाकली आहे, आता हे छान मळून घेऊया। हे आपण पालकाची जी प्युरी होती ना त्याच्यामध्येच मळलेलं आहे, जरा पण मी वेगळं पाणी घेतलेलं नाहीये। आता थोडंसं वरून तेल टाकूया आणि हे ना छान असं मर्दून घ्यायचंय पूर्ण आहे ना। 1 मिनिट मी हे छान असं मर्दून घेतलेलं आहे पीठ। तर हे पीठ आहे ना आपण असं झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण आहे ना भाजी करून घेऊया। इथे आपण बटाटे उकडून घेतलेत, मी आत्ताच सालं काढलेत, आणि आपण फ्लॉवर सुद्धा बॉईल करून घेतलेला होता, मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि तो एकदा धुतलेला आहे परत। इथे ना मी याचं मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे हे सगळं। मी थोडा पालक ठेवला होता तर तो पालक घेतलाय, कोथिंबीर आहे, 4-5 हिरव्या मिरच्या आहेत, थोडा आल्याचा तुकडा आहे आणि लसणाच्या पण पाकळ्या आहेत। हे सगळं आपण आहे ना मिक्सरला लावून घेऊया, पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची। इथे मी ना प्युरी करून घेतलेली आहे। इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेऊया आपण। मी साधं आपलं रोजचं तेल टाकलेलं आहे। कांदा आहे ना चांगला लाल करून घेऊया। इथे कांदा आहे ना छान लाल झालाय, आता आपण ही पालकाची प्युरी टाकून घेऊया, ती पण छान गरम करून घ्यायची। 1-2 मिनिटं झाली, मी छान तिला गरम करून घेतली आहे। आता आपण मसाले टाकूया, थोडी हळद टाकली आहे,
अर्धा चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा धना पावडर टाकूया, 1 चमचा जिराची पावडर आहे, इथे मी गरम मसाला घेतलेला आहे हा टाकूया, हा पण अगदी थोडा आहे, अर्धा चमचा असेल। आपण ह्याच्यात हिरव्या मिरच्या टाकलेल्या त्यानुसारच तिखट टाका। आणि काश्मीरी लाल आहे थोडं, इथे थोडी बडीशोपची पावडर आहे ही पण टाकते मी, एक अर्धा चमचा कसुरी मेथी आहे। छान आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे। आपण थोडं पाणी टाकूया, अर्धा लिंबू घेतलाय, सगळा नाही पिळणार आहे, थोडासा पिळून घेणार आहे, थोडंसं लिंबाचा रस टाकलाय। गॅस कमी करून आहे ना, हे बटाटे आहेत ना ही आपण हाताने अशी फोडून टाकणार आहोत। आणि हे फ्लॉवर पण टाकून घेऊया। हे मिक्स करायचंय। मी इथे बटाटा आणि फ्लॉवर घेतलाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी घेतली तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। भाजी एकदम सुकी वाटली म्हणून मी थोडंसं पाणी गरम करून कोमट पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आपल्याला पुरी बरोबर खाण्यासाठी थोडी रस्सा भाजी हवी आहे म्हणून मग मी थोडंसं पाणी ह्याच्यात टाकलेलं आहे। आता ह्याला इथे ना 3-4 मिनिटं झालेली आहेत। आपण बटाटा पण बॉईल करून घेतलेला आणि फ्लॉवर पण आहे ना बॉईल केलेला होता, त्यामुळे भाज्या शिजलेल्याच आहेत या, त्यांना जास्त शिजवायची काहीच गरज नाही, पूर्ण शिजलेल्या आहेत या। ते इथे मी ना गॅस बंद करते आणि इथे आपली भाजी झालेली आहे छान मस्तपैकी। आता आपण पुऱ्या तळून घेऊया। इथे आपण लहान मोठे तुम्हाला ज्या साईजच्या पुऱ्या करायच्यात ना त्या साईजचे गोळे बनवायचे आणि पुरी लाटून घ्यायचे। एकतर आपण सगळ्या पुऱ्या किंवा एक 10-12 पुऱ्या लाटून घ्यायच्या आधी आणि मग त्या आधी तळून घ्यायच्या आणि मग पुढची बॅच घ्यायची, असंही करू शकता, किंवा तुम्ही एक पुरी लाटून तळू शकता। इथे मी ना आधी 10-12 पुऱ्या लाटून घेते आणि मग आपण एकदम तळूया। इथे तुम्ही लाटायला पीठ पण लावू शकता, पण मी इथे तेलावर लाटते। किंवा मग मोठी एक पुरी लाटून जर तुम्हाला अगदी गोल शेप हवा असेल ना तर एखादी वाटी वगैरे घ्यायची आणि त्या शेपनी पण तुम्ही करू शकता, पण मी काही तसं करत नाहीये छाप वगैरे, मी डायरेक्ट लाटणार आहे। असं बघू शकता, ही जाडी पण बघू शकता, अशा ह्याच्यावर हे लाटायचं आहे। आणि आपण हे आधी ना सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया आणि मग आपण तळूया। इथे तेल आहे ना गरम झालेलं आहे, आपण आहे ना एक पुरी टाकून घेऊया। पुरी तळताना तेल आहे ना एकदम गरम करायचंय, तरच पुऱ्या अशा छान फुलतात। हे बघा मस्त तळलेली आहे ही आणि अशी छान फुगलेली पण आहे। बघू शकता मस्त टम्म फुगतायत। पुरी टाकताना थोडा गॅस कमी करायचा, नाहीतर तेल आपल्या अंगावर उडू शकतं, आणि सावकाश टाकायचंय। दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायच्यात पुऱ्या। हे सगळे आपण तळून घेऊया। हे मी ना पुऱ्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत, आता आपण प्लेटिंग करूया। इथे आपली प्लेटिंग पण रेडी आहे। नक्की रेसिपी करून बघा, खूप छान। आणि ना पुऱ्या ना इतक्या अशा खास्ता झाल्यात ना मस्त अशा खुसखुशीत। आपण बारीक रवा टाकलाय, चण्याचं पीठ टाकलंय, तांदळाचं पीठ आहे, त्यामुळे ना चवीला पण अप्रतिम होते आणि खूप छान होते। लहान मुलं तर अगदी आवडीने खातात। तर अशा प्रकारे भाजी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात भाज्या टाकून अशा प्रकारे करू शकता। कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।